अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. मंडळींनो, आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आशा करते की सगळ्यांची आज वटपौर्णिमेची पूजा झाली असेल, उपवास चालू असेल, मनोभावे श्रद्धेने तुम्ही पूजन वगैरे सर्व काही केलं असेल. पण मंडळींनो, आपणास माहिती असेलच की आज ज्येष्ठ पौर्णिमा देखील आहे. ते पण विसरून जमणार नाही आहे. त्यामुळे जे कोणी भक्तजन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात त्यांनी आवर्जून आज सत्यनारायण पूजन करायचं आहे. पण सोबतच मी एक विषय आहे तो म्हणजेच काय, की खूप जणांचे प्रश्न आले आहेत की ताई, आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला मासिक धर्म आहे किंवा सुतक विटाळ चालू आहे, तर आम्ही वटपौर्णिमेची पूजा कधी करावी किंवा करू शकणार नाही का? तर मी एकच सांगेल की याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहेच मी. पण सोबतच तुम्हाला आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे, जो माता लक्ष्मीला आगमनासाठी तो दिवा आपल्याला लावायचा आहे. अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आज ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथी आपण घरामध्ये सत्यनारायण पूजन हे करत असतो. जे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, डोक्याला कर्ज निवारण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा आणि उपाय आपल्याला सांगितलं गेला आहे आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ मार्गामध्ये. पण मी एकच सांगेल की आज संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 4:30 ते 7:30 पर्यंत तुम्हाला जर सत्यनारायण पूजन घरामध्ये करता आलं तर अतिशय उत्तम. ती अतिशय प्रभावी वेळ आहे, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू यांचं आगमन होत असतं त्याच वेळेस. नक्की या वेळेमध्ये आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन करायचं आहेच. आज खूप मोठी पौर्णिमा तिथी आहे. सोबतच जर तुम्हाला शक्य नसेल प्रदोष काळात करणं, तर दिवसभरात कधीही केलं तरी सुद्धा चालणार आहे. सोबतच आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीच्या, श्री हरी विष्णूच्या भरभरून सेवा देखील करायच्या आहेत. आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. देवी आईच्या, भगवतीचा टाक, फोटो, मूर्ती जे काही असेल तुमच्या कुलदेवीचं त्याच्यावर देखील तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. सोबत एकत्र एका तांबण्यामध्ये ठेवा श्रीयंत्र, कुलदेवीचं टाक आणि फोटो जे काही असेल त्याच्यावर तुम्हाला आवर्जून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्तमचं 16 वेळेस पठण करून किंवा 99 मंत्र आणि महालक्ष्मीचे मंत्र स्तोत्र पठण करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये कुंकुमार्चन झालंच पाहिजे म्हणून सांगते आहे. नक्कीच मी पण करणार आहे, तुम्ही सुद्धा करा. सोबत व्यंकटेश स्तोत्र आहे, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे, गीतेची 18 नावे आहेत, भगवतीचा 15वा अध्याय आहे, हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आज संध्याकाळी. कारण की माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच आपल्याला श्री हरी विष्णूने देखील सेवा करायची आहे. तर सत्यनारायण पूजन आपण करणार आहोतच, पण त्याच्यासमोर बसून जर विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण जर केलं तर अतिशय उत्तम. खूप प्रभावी सेवा आहे. वाटलं तर शक्य झालं तुम्हाला संध्याकाळी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील पठण करू शकता. 11 वेळेस, 16 वेळेस, जास्तीत जास्त करायचं आहे. अजून एक सांगेल मी सेवा, ती म्हणजेच काय, आपल्याला संध्याकाळी जर छोटंसं तुम्हाला हवन घरामध्ये करता आलं तर अतिशय उत्तम. 16 वेळेस पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, कुबेर मंत्र, नंतर आपल्याला समजा तुम्हाला 99 मंत्र आहे, स्वामी समर्थांची एक माळ आहे, हे पठण करून तुम्ही जप माळेवर किंवा जप युनिटवर पठण करून तुम्ही नामस्मरण करून जर हवन केलं, स्वाहाकार केला तर अतिशय उत्तम. खूप प्रभावी ठरेल ही सेवा. आता त्याच्यासोबतच अजून एक सांगेल किंवा संध्याकाळी आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे, जो आपल्या माता लक्ष्मीच्या आगमनासाठी लावायचा आहे. कारण की आपण संध्याकाळी सत्यनारायण पूजन करणार आहोत. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी देखील आहे आणि सोबत सोमवार देखील आहे. अतिशय प्रभावी योगाला आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एक पंथी घ्यायची, मातीची पंथी असेल तुमच्याकडे दिवाळीच्या सणातली, एक पंथी घ्या किंवा दिवा घ्या, पितळेचा, तांब्याचा जो काही असेल तुमच्याकडे तो दिवा घ्या. त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे. थोडंसं तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे त्याच्यामध्ये, आणि सोबत तुम्हाला तुपाची वाट जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती तो दिवा लावायचा आहे. उंबऱ्यावरती दक्षिण दिशा सोडून तुम्हाला जी दुसरी दिशा आहे, आता समजा दक्षिण दिशा या साईडला तर या साईडला आपली उत्तर दिशा असते, तर उत्तर दिशेला आपल्याला तो दिवा लावायचा आहे. ज्यांच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशा या बाजूला येते आणि उत्तर दिशा या बाजूला येते, तर उत्तर दिशेला तो दिवा लावायचा आहे आपल्याला. आणि जर तुम्ही आपल्याला फुलवात असते, फुलवात जर आपण लावली तर अतिशय उत्तम, कारण की आपल्याला दिशेचा प्रॉब्लेम होणार नाही, कारण की ती फुलवात उभी जळत असते. जर आपण लांबकी वात घेतली आणि ती जर टाकली दिवा लावायला संध्याकाळी, तर तो काय होतं, दिशेचा प्रॉब्लेम येतो. पूर्व पश्चिमच ठेवायची आहे आपल्याला ती दिव्याची वात. आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून दिव्याची वात करायची नाही आहे, एवढी काळजी घ्यावी. आणि दिवा लावताना आवर्जून उंबऱ्यावरती लावायचा असतो, पण उंबऱ्यावर ठेवू नका. लहान मुलं येतात जातात, आपला पण जातो येतो, साडी वगैरे घातलेली असेल तर नक्कीच धक्का वगैरे लागू शकतो. काळजीपूर्वक आपण तो दिवा फक्त आपल्या उंबऱ्याच्या
दक्षिण दिशा सोडून दुसऱ्या दिशेला आपल्याला तो थोडासा तिथे ठेवायचा आहे. ठेवताना थोडंसं आपल्याला त्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे. कागद पान घ्या वाटलं असं झाडाचं, त्याला तांदूळ ठेवायचे, हळद कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर तुम्हाला ते दिवा ठेवायचा आहे. आणि तिथे मनोभावे श्रद्धेने माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे, श्री विष्णूंची प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव सुख, शांती, आयु, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर्य नांदू दे. जे काही माझ्या घरामध्ये संपत्ती, धन, धान्य, ऐश्वर्य, पैसा जे काही येत आहे ते घरामध्ये चिरकाल टिकू दे. म्हणजेच काय, प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकू दे, त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होऊ दे आणि घरातली अलक्ष्मी दरिद्री घराच्या बाहेर निघून जाऊ दे अशी तिथे प्रार्थना करायची आहे. जमलंच तिथे बसून तुम्ही एखादा मंत्र आहे महालक्ष्मी तो तुम्ही 16 वेळेस पठण करू शकता, पण मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करायची आहे की सदैव तुझं आगमन माझ्या घरामध्ये होऊ दे अशी ती प्रार्थना करायची. आणि सरळ ते दिव्याची आपण हळद कुंकू लावून पंचोपचार पूजा करायची आणि आपण घरामध्ये निघून यायचं आहे. पण नक्कीच हा दिवा लावायला विसरायचं नाही आहे. आता सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, की आज वटपौर्णिमेला ज्यांना पूजा करणं शक्य झालेलं नाही आहे काही कारणास्तव, त्यांनी काय करायचं आहे मी एकच सांगेल. जर नाही शक्य झालं, नंतर करणं शक्य नसेल तर एकच सांगेन मी तुम्हाला, आज वटपौर्णिमा झाली की येत्या गुरुवारी तुम्ही गुरुवार असेल किंवा एखादा शुभ दिवस बघा, त्या शुभ दिवशी जाऊन तुम्ही वडाची पूजा करू शकता, 100% करू शकता. तसं असं तिथी महत्वाची तर आहे, ज्येष्ठ पौर्णिमा तिथीला पूजा करणं महत्वाचं तर असतंच. पण ज्या वेळेस काहीतरी कारणास्तव आपली पूजा राहून गेली असेल वटपौर्णिमेच्या दिवशी, तर आपण नंतर एखाद्या शुभ दिवशी थोडंसं जास्त पण एकदम उशिरा होऊन पण नाही बरं का, एक जेमतेम वटपौर्णिमा झाल्यावरती 8 दिवसाच्या आत एखाद्या शुभ दिवशी जाऊन आपण पूजा करू शकतात. नक्कीच करावी. फक्त तिथे गेल्यावरती आपल्याला तिथे क्षमा याचना देखील करायची आहे. जे साहित्य आपण वटपौर्णिमेला नेत असतो ते घेऊन जायचं आणि वडाची पूजा वगैरे सर्व काही करायचं आहे. आणि तिथे फक्त क्षमा याचना करायची की ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा होती, पण त्या दिवशी काही कारणास्तव मला तुझी पूजा करणं शक्य झालं नाही वडदेवता, त्यामुळे मी आज तुझ्या पूजेसाठी आलेली आहे. जी काही मी आज पूजा करते आहे ती मनोभावे श्रद्धेने करते आहे, ती गोड मानून घ्या एवढीच तिथे प्रार्थना करायची. आणि माझ्या पतीला, माझ्या संसाराचं रक्षण करा, माझ्या पतीला उदंड आयुष्य लाभू द्या, मला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ द्या असं ती प्रार्थना करायची आहे. हे तुम्ही नक्कीच करू शकता. खूप जणींचे प्रश्न आले होते म्हणून सांगते आहे की वटपौर्णिमेला जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच वटपौर्णिमा झाल्यावरती एक 8-10 दिवसाच्या आधीच बरं का, 8 दिवस वटपौर्णिमा झाल्यावर 8-10 दिवसामध्येच तुम्ही एखादा शुभ दिवस, गुरुवार वगैरे, रविवार वगैरे किंवा एखादा शुभ दिवस असेल कॅलेंडरमध्ये लिहिलाच बघा चांगला दिवस, त्या दिवशी जायचं आणि वडाची पूजा करून येऊ शकता. काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये बरं का. आणि अजून एक सांगेल की जर ते सुद्धा शक्य नसेल तुम्हाला नंतर पूजा करणं, तर सरळ सरळ पुढल्या वर्षी तुम्ही वडाची पूजा करू शकता ज्येष्ठ पौर्णिमेला. असं काही नाहीये, मनामध्ये काही किंतु परंतु आणू नका की यावर्षी मला पूजा करणं शक्य झालं नाही आहे. आपले बाकीच्या गोष्टी पण आपल्याला सांभाळाव्या लागतात, सूतक आहे, विटाळ आहे, ते पण आपल्याला बघावं लागतं. ते जर असेल आणि खूप दिवस अजून बाकी असेल ते फिटण्यासाठी, तर नक्कीच पुढल्या वर्षीच तुम्ही वडाची पूजा करावी. आणि ज्यांना फक्त मासिक धर्माचा प्रॉब्लेम आहे किंवा सूतक विटाळ तुमचा आता आज उद्या फिटणार असेल, तर तुम्ही नक्कीच एक पुढच्या शुभ दिवशी जाऊन तुम्ही वडाची पूजा नक्कीच करू शकता. फक्त एकच सांगेल की जाऊन फक्त क्षमा याचना करायला देखील विसरू नका. अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला. आणि जरी काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.